त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. त्यांना सांग ना. यांनी पाणी येते. नमस्कार मित्रांनो, मी मयूर सावे स्वागत करतो तुमचं TMS ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आता ब्लॉग करणार आहोत आमच्या कालिंदी देवी निनगुर यात्रेवरती. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावरती यात्रा खूप उत्साहाने भरत आहे. आज यात्रेचा खरं तर पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवशी खरं तर गर्दी भाविक भक्तांची तुरळक असते. सर्वात जास्त गर्दी आपल्याला पाहायला मिळते चौथ्या दिवशी, म्हणजेच 23 एप्रिलला. तर मित्रांनो, चला तर आपण आता दर्शन घेऊया देवीचं. आणि आपण हा 4 दिवस साजरा करणारा उत्सव पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर स्टे ट्यून विथ द TMS ब्लॉग. थँक्यू. काय झालंय? श्री सूरज अनोद अनिल पेडकर. बोला भवानी की जय. तर मित्रांनो, तुम्ही पाहताय या ठिकाणी पाठीमागं डोह आहे. मंदिरामध्ये प्रमुख आरती झाल्यानंतर सर्व भाविक भक्त या ठिकाणी डोहामध्ये येतात. समोर तुम्ही पाहू शकता कालिंदी देवीचं एक मंदिर आहे. हे जुनं मंदिर आहे या गावातलं. तर या ठिकाणी आरती झाल्यानंतर डोहामध्ये नैवेद्य दाखवण्यात येतो. तर या वर्षी तुम्ही पाहताय पूर्णपणे रिनोव्हेशनचं काम या ठिकाणी झालेलं आहे. आणि समोर जसं मी तुम्हाला मगाशी व्हिडिओमध्ये दाखवलं की नवीन कालिंदी देवीचं मंदिर ते आहे. तर आता सर्व भाविक भक्त मुख्य मंदिराकडे, जे मेन रोडवरती मंदिर आहे तिकडे सर्वजण चाललेले आहेत. आता आहे महाप्रसाद. आता सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेणार आहेत. मंदिर यावर्षी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. तर आता आपण या मंदिरात या देवीचं दर्शन घेऊया. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय कालिंदी मातेचा उत्सव. तर आपल्यासोबत मंदिर संस्थानचे सचिव डॉक्टर सोनाजीराव पाटील सर्व उपस्थित आहेत. तर ते आपल्याला मंदिराबद्दलची माहिती आणि देवीच्या इतिहासाबद्दलची माहिती देणार आहेत. या संस्थानच्या कालिंदी देवीच्या आहे. पूर्वी देवीचं एक प्राचीन मंदिर रोडच्या दक्षिण बाजूला होतं. त्या मंदिरामध्ये 21 फूट उंचीची भव्य दिव्य अशी कालिकामातेची मूर्ती होती. त्या मूर्तीला नवरात्रामध्ये दररोज निजाम काळामध्ये एक मन तेल येत होतं. नवरात्रामध्ये कालांतराने निजामामध्ये मुस्लिम राजा होते, त्या मूर्तीची तोडफोड केल्या गेली. तोडफोड केल्यानंतर ते अवशेष तरी समोरच्या नदीमध्ये डोह होता, त्या नदीमध्ये फेकले. नदीमध्ये फेकल्यानंतर माझे आजोबा सोनाजीराव पाटील माझं नाव आहे, पण माझं नाव ठेवलं आजोबा यांच्या ही कालिका माता संबंध केली. पाटील मला तुमच्या जवळ घ्या
याप्रमाणे माझ्या आजोबांनी त्या डोहातून जी अवशेष सापडली ते देवीच्या पादुका जेणेकरून 5 फूट ताकद आहेत व देवीचे स्तनयुग्न हे इकडे स्थापन केले आणि धडांचे जे तुकडे झालेले होते भाऊचे ते तिकडच्या मंदिरामध्ये स्थापित केले. त्यामध्ये मुस्लिम लोकांनी घुमट वगैरे बांधून तयार केलं होतं. नंतर आमच्या वडिलांनी हैदराबाद कोर्टामध्ये जाऊन तो आपल्या घरचा प्रयत्न करून दिला घेतला. नंतर स्थापना केल्यानंतर पुन्हा सन 1975ला ही मूर्तीची स्थापना झाली. 1975ला या मूर्ती स्थापना झाली. त्यापासून यात्रेची आमची फार भरभराट होत गेली, भरभराट झाली यात्रेची. नंतर त्या मंदिराचा विचार आहे ते मंदिर सुरू होतं. नंतर ते मंदिर माझ्या बांधून झालं आणि सर्व देवीचं बांधलं. नंतर 1975 ते आत्ता काय जवळजवळ आज 50वा सुवर्ण महोत्सव आहे. सुवर्ण महोत्सव. तर मी सचिव म्हणून जवळजवळ 30 वर्ष त्या संस्थेचा कारभार पाहतोय. एकंदरीत जे आहे त्याला काय म्हणता येईल प्रगती पथावर आहे. आज तालिका मातेचा त्यामुळे सकाळी आम्ही वगैरे काढून नंतर कलश आम्ही महिलामधून एक सुवर्ण कलश महिलाच्या वर्गणीमधून सुवर्ण कलश आम्ही तयार केलेला आहे. त्या सुवर्ण कलशाने आज आम्ही देवीचा अभिषेक केला आणि अभिषेक केल्यानंतर आरती वगैरे होऊन आमची वार्षिक सर्व संपूर्ण होऊन आता श्रीचा शबिना होऊन पालखी यात्रेची सांगत आहोत. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण आपल्या प्रेक्षकांना ज्या पादुका मंदिरामध्ये आहेत त्या आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. बोला कालिंगा माता की जय, बोला बोल भवानी की जय. तर मित्रांनो मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहताय देवीचे आज पाय या ठिकाणी आहेत. जसं की डॉक्टर साहेबांनी आतमध्ये आपल्याला उल्लेख केला होता देवीची त्या काळी 21 फुटाची मूर्ती उंच होती आणि त्या काळामध्ये देवीची पूजा करण्यासाठी अक्षरशः शिडी लावून त्या काळामध्ये भक्त देवीची पूजा करत असायचे. तर त्याचं प्रत्यय त्याचं सत्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. देवीचे पाय आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता साक्षात. धन्यवाद. Oh,
सामान्य आळंदीकर करता दोन हा ना काय द्यायचं जेवायला सांग काकी काय द्यायचं चल तिकडे काय द्यायचं जेवायला गौरेवाड मित्रांनो तुम्ही पाहता या ठिकाणी आमची चिमुकली जेवायला वाढत आहे सर्वांना गौरेवाड तर मित्रांनो आज हा यात्रेचा दुसरा दिवस आणि या ठिकाणी महाप्रसादाला सुरुवात झालेला आहे ते सर्व भाविक भक्त या ठिकाणी जेवण करत आहेत तर आता आम्ही या ठिकाणी सर्वांना वाढणार आहोत थांब जरा तर मित्रांनो आता आम्ही या ठिकाणी भजे घेतलेले आहेत तर चला आपण एक राऊंड मारूयात भजे करूयात चल भजे देऊ का भजे सौर दे सौर भजे देऊ का भजे देऊ का भजे देऊ का इकडे मला जरा उशीर झालेला आहे या ठिकाणी सगळ्यांचं जेवण झालेलं आहे इकडे भात
बंद करायला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही पाहताय आज आमच्या यात्रेचा शेवटचा दिवस आहे. अर्थात आज पौर्णिमेचा दिवस आहे. म्हणजेच आमची यात्रा बेसिकली 4 दिवस असते, तर आज 4था दिवस आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट करतो. दरवर्षी हा उत्सव आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येऊन आम्ही साजरा करतो. देवीची आराधना करतो, देवीची मनोभावे सेवा करतो, पूजा करतो. या अनुषंगाने सर्व समाज एकत्र येतो आणि आम्ही भरपूर गोष्टी अशा साजऱ्या करतो. देवीबद्दल श्रद्धा असेल, भक्ती असेल, याचबरोबर ती सर्व समाज बांधव एकत्र येऊन समाजासाठी काय म्हणजे चांगल्या गोष्टी करता येतील, नवनवीन गोष्टी करता येतील, समाजातील तरुणांसाठी काय करता येईल, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार करण्यात येतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा खाली दिलेल्या कमेंटमध्ये. तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा TMS व्लॉगला. तर भेटूया